नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, डी.वाय.टी. युनिव्हर्सिटी संबंधित महत्त्वाचे अपडेट. मित्रांनो, तुमचे एक्झाम जे आहेत डी.वाय.टी. युनिव्हर्सिटीचे रेग्युलरचे एक्झामिनेशन आज 25 तारीख आहे आणि 25 तारखेला तुमचे रेग्युलरचे एक्झामिनेशन जे आहेत रेग्युलर सेमिस्टर ते संपलेले आहेत. मित्रांनो, आता याच्यानंतर तुमचे सप्लिमेंटरीचे एक्झामिनेशन जे आहे ते स्टार्ट होणार आहेत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता डी.वाय.टी. युनिव्हर्सिटीमध्ये एक विषयावरून जे आहे ते थोडं कन्फ्युजन विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होत आहे. मित्रांनो, जे सेकंड इयरचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना 2 सब्जेक्ट यावेळेस बघायला भेटत आहेत. बेसिक ह्युमन राईट्स आणि युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू. मित्रांनो, UHV जो सब्जेक्ट आहे तो आत्ता युनिव्हर्सिटीने ॲड केलेला आहे आणि मित्रांनो तो जो आहे तो फॉर्म फिलिंग करताना त्या ठिकाणी अवेलेबल नव्हता. तर मित्रांनो, भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात असे कन्फ्युजन आहे की आम्ही BHR सब्जेक्ट दिला तर मग UHV द्यायचा का नाही. त्यानंतर मित्रांनो, जर का आम्ही युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू दिला तर BHR द्यायचा का नाही. हे सर्व कन्फ्युजन जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या मनात आहेत. या सर्व कन्फ्युजनवर दूर करणारा व्हिडिओ मी आजच्या घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर मित्रांनो, जराही वेळ न वाया घालवता व्हिडिओला स्टार्ट करूयात. मित्रांनो, BHR आणि UHV या सब्जेक्टला अनुसरून विद्यार्थ्यांच्या मनात खूप सारे डाऊट्स जे आहेत ते आहेत. या ठिकाणी आपण बघणार आहोत की पेपर नेमका कुठला द्यायचा आहे आणि कोणत्या तारखेला तुमचा पेपर असणार आहे. त्या तारखेला तुमच्या टाईमसह मी तुम्हाला सगळं जे आहे ते सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत टिकून राहा मित्रांनो. सर्वात प्रथम मित्रांनो, तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला BHR बेसिक ह्युमन राईट्स आणि UHV म्हणजे युनिव्हर्सल ह्युमन राईट्स हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट युनिव्हर्सिटीने आत्ताच ॲड केलेला आहे आणि हा सब्जेक्ट तुम्हाला सर्व ब्रांचेसच्या विद्यार्थ्यांना देणे कंपल्सरी आहे. मित्रांनो, हा सब्जेक्ट आत्ताच ॲड केलेला आहे आणि हा सब्जेक्ट सर्व ब्रांचेसच्या विद्यार्थ्यांना देणे कंपल्सरी आहे. मित्रांनो, आता BHR हा सब्जेक्ट कोणी दिला पाहिजे. तर ज्या विद्यार्थ्यांना BHR हा सब्जेक्ट असेल तर त्या विद्यार्थ्यांनी BHRसुद्धा द्यायचा आहे. ते तारीख आणि डेट्स मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पण मित्रांनो, आता तुम्हाला करंट न्यूजनुसार मी असं सांगतो की तुम्हाला BHR आणि UHV हे दोघं सब्जेक्ट जे आहे ते तुम्हाला देणे गरजेचे आहे. मित्रांनो, BHR कोणत्या विद्यार्थ्यांनी नाही दिल्या पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना BHR हा सब्जेक्ट जो आहे हा सिलेबसमध्ये नसेल. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअरिंगची ब्रांच आहे किंवा इतर कुठले ब्रांच असतील ज्या विद्यार्थ्यांना BHR हा सब्जेक्ट नसेल तर त्या विद्यार्थ्यांना कुठला सब्जेक्ट द्यायचा आहे, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू म्हणजे UHV जो नवीन सब्जेक्ट त्यांनी ॲड केलेला आहे, UHV 2 आपण त्याला म्हणतो, तर तो सब्जेक्ट तुम्हाला द्यायचा आहे. मित्रांनो, तर आय होप तुम्हाला डाऊट जो आहे तो क्लिअर झाला असेल की आपण कुठला सब्जेक्ट दिला पाहिजे. ओके, तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच मित्रांनो की तुम्हाला दोघं सब्जेक्ट जे आहेत ते देणे आहे. मित्रांनो, आता आपण डेट्स बघूया. मित्रांनो, या पेपरच्या डेट्स ज्या आहेत या कन्फर्म डेट्स तुमच्या राहणार आहेत. बघा, रेग्युलर सेमिस्टर एक्झामिनेशन 2024 सेमिस्टर 4 याचा जो UHV 2चा पेपर आहे मित्रांनो, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू 2 हा कधी होणार आहे तुमचा. तर 1 जुलैला मित्रांनो तुमचा जो पेपर आहे तो 2 वाजेला 2 ते 5 तुमचं टायमिंग असणार आहे. आणि हा पेपर बघा, मॅन्डेटरी अँड प्रिस्क्राइब्ड सेकंड इयर ऑल ब्रांचेस UG इंजिनिअरिंग म्हणजे मित्रांनो सेकंड इयरच्या सर्व ब्रांचेसला हा सब्जेक्ट कंपल्सरी आहे. 1 तारखेला 1 जुलैला 2 वाजायला. ओके, तर मित्रांनो या सब्जेक्टचा टाईम आणि डेट तुम्हाला कळाला असेल. आता बेसिक ह्युमन राईट्स ज्या विद्यार्थ्यांच्या असेल त्या विद्यार्थ्यांच्या टाईम टेबल आपण बघूयात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांनी छोटीशी नोटसुद्धा दिली आहे की या ठिकाणी हा सब्जेक्ट जो आहे हा फॉर्म फिलिंग करताना मेन्शन नव्हता. मित्रांनो, त्यासोबतच तुमचा जो बेसिक ह्युमन राईट्स जो विषय आहे, ज्या विद्यार्थ्यांना बेसिक ह्युमन राईट्स हा विषय असेल तर त्या विद्यार्थ्यांचा पेपर जो आहे तो 15 जुलै 2024ला 2 ते 5 जो आहे तो पेपर तुमचा होणार आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला BHR हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट तुम्हाला 15 जुलैला 2 PM to 5 PMला जो आहे हा पेपर तुम्हाला द्यायचा आहे. आणि मित्रांनो, त्याच पद्धतीने तुमचा UHV हा जो पेपर आहे हा सर्व ब्रांचेस फॉर ऑल ब्रांचेसला 1 जुलैला
1 जुलैला तुम्हाला हा पेपर जो आहे हा दुपारी 2 ते 5 वाजेला जो आहे हा पेपर तुम्हाला द्यायचा आहे. मित्रांनो, हे दोघं पेपर जे आहेत हे महत्त्वाचे पेपर आहेत आणि हे युनिव्हर्सिटीने ॲड केले आहेत आणि हे तुम्हाला देणे कंपल्सरी आहेत. त्याशिवाय तुमचा मार्क्स मेमो जो आहे, म्हणजे ज्या ठिकाणी तुमचे मार्क्स कन्सिडर होतात तर त्या ठिकाणी तुमचे मार्क्स कन्सिडर होणार नाही. तर हे सब्जेक्ट तुम्ही न चुकता द्यायचे आहेत मित्रांनो. इथून पुढची ही सूचना आहे महत्त्वाची. त्याच पद्धतीने मित्रांनो, तुमचे सप्लिमेंटरीचे एक्झामिनेशन जे आहेत ते 29 तारखेपासून स्टार्ट होत आहेत. तर ते सुद्धा तुम्ही द्यायचे आहेत. 29 तारखेला आय थिंक M3चा पेपर आहे मित्रांनो. तर ते सुद्धा तुम्ही तयारी चालू ठेवायची आहे. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला DY2 युनिव्हर्सिटीमध्ये BHR आणि UHV हे जे सब्जेक्ट आहेत, जे सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना आता युनिव्हर्सिटीने ॲड केलेले आहेत, तर त्या सब्जेक्टच्या बाबतीत सगळं कन्फ्युजन जे आहे ते दूर झालेलं असेल. तुम्हाला त्या सब्जेक्टच्या डेट्स आणि टायमिंगसुद्धा कळाला असेल. मित्रांनो, हे सब्जेक्ट कंपल्सरी सब्जेक्ट आहेत, तुम्हाला देणे गरजेचे आहेत. तर हे सब्जेक्ट त्या टाईमवर आणि त्या डेटवर तुम्ही देणे गरजेचे आहे. तर या गोष्टीची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन DY2 युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेटसाठी आपलं चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा. बाजूला असलेले बेल बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात प्रथम येईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. सर्व सेकंड इयरचे स्टुडंट आणि सर्व DY2 युनिव्हर्सिटीचे स्टुडंटपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इम्पॉर्टंट नोटीस त्यांच्या हातातून जाणार नाही आणि त्यांच्या पेपर जे आहेत ते मिस होणार नाहीत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.